सुर संगत मम सुखाचे मम सुखाचे मम सुखाचे मम सारे ग सा सारे प म ग सारे ग सा नि पनि सा प ग रे ग सारे ग सा रे म प ध म प सा प ध म ग रे प म ग सारे ग सूर संगत। आप सभी संगीत साधकों को मेरा नमस्कार। मैं अंगद कुंडली गायकवाड़, संगीत अलंकार, एमए म्यूजिक। मेरे साथ गाने के लिए अंजलि है। नमस्कार एवरीवन, मैं अंजलि गायकवाड़। मैं मेरे पापा से ही संगीत सीख रही हूँ। अब मेरे साथ है मेरी बड़ी बेटी, मेरी शिष्या नंदिनी गायकवाड़। नमस्ते, मैं हूँ नंदिनी गायकवाड़। मैं भी अपने पापा से ही बहुत बचपन से संगीत सीख रही हूँ। हम दोनों बहनें हैं, अंजलि और मैं। तो बहुत बचपन से घर में वही वातावरण था संगीत का, तो इसलिए पापा ने मुझे बहुत बचपन से गाना सिखाना शुरू किया। नमस्कार संगीत साधक हो। या भागामध्ये आपण प्रवेशिका प्रथम या शास्त्रीय गायनाच्या दुसऱ्या परीक्षेचा अभ्यासक्रम कशा पद्धतीने आहे थोडं पाहणार आहोत आपण, की याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे। याच्यामध्ये जे आपण मागच्या वर्षी केलं की स्वर अलंकार किंवा काही राग, जे रागांमध्ये आता आलापतान पाहिजेत आपल्याला। स्वर अलंकारामध्ये जसे आपण सुरुवातीचे स्वर अलंकार सा, सारे रे ग, सारे ग रे ग म, सारे ग म, 3 स्वरांचा, 4 स्वरांचा, 5 स्वरांचा, आणि त्याच्यानंतर काही अल्टरनेट सूर सा ग रे म ग प, सा ग रे म ग प या पद्धतीनं। आणि त्याच्यानंतर एक स्वर अलंकार आहे की जसं सारे सारे ग रे ग म ग म प म प म प ध नि ध नि सा नि ध नि ध प ध प म म ग म ग रे सा याचा आकार आ अशा पद्धतीने आपण म्हणायचंय। आणि याला जोडूनच सा रे सा रे ग ग म ग, म्हणजे याच्या पूर्वीचा जो घेतलेला स्वर अलंकार होता तो सारे सारे ग 5 सुरांचा होता, आणि जो मी आता घेतोय तो सारे सा रे ग रे 3 सुरांचा। तर हा फरक आपल्याला लक्षात आला पाहिजे, त्याच वेळी आपण ते समजून, नाही तर कन्फ्युजन होतं सारे सारे ग रे। आणि सारे सारे ग गायल्यानंतर सारे सारे ग रे हे ज्यावेळी विद्यार्थी गातात त्यांना ते कळतच नाही की ते आपण चेंज केलाय किंवा पुढचा घेतलाय। तर या सगळ्या कन्फ्युजन आपल्या प्रत्यक्ष शिकताना दूर होतात आणि शांत डोक्याने आपण शिक्षकाच्या गुरुच्या मागे म्हणत असताना ते पुढे येतात। तर आता त्याच्यामध्ये जसं आपण पहिल्या परीक्षेला राग पाहिले 7 राग आहेत, तर यावर्षी दुसऱ्या परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये भूपाली, दुर्गा, काफी, भिमपलास, बागेश्री, देस, खमाज आणि या व्यतिरिक्त यमन राग, म्हणजे एकूण 8 राग या परीक्षेला आहेत। आणि या 8 रागांमध्ये ज्या बंदिशी आपल्याला आरोह अवरोह पकडसह बंदिशी म्हणायच्या, सुंदर स्वर ताल लयबद्ध बंदिशी, आणि त्याच्यामध्ये ऍड की आपल्याला आलाप तानांचे राग, की याच्यामध्ये 4 ते 5 रागांमध्ये आपल्याला आलाप ताना आला पाहिजे। की जसं आपण म्हणतो, आपण उदाहरण घेऊया काफी रागाचं, की काफी रागामध्ये आपण जर आलापताना घेतल्या तर ते कशा येतील। काफी रागाचे आरोह अवरोह म्हणूया अगोदर। सा रे ग म प ध नि सा नि ध प म ग रे सा याचा आकार, याची पकड घेऊन या काफी रागामध्ये आपण आलाप, आणि सुरुवातीला या स्टेपमध्ये आपल्याला आलाप आणि ताना या
बंदिस्त म्हणजे की तालाच्या मात्रांमध्ये बंदिस्त आपल्याला, कारण ही प्रारंभिक लेवल आहे, याच्यामध्ये आपण 8 मात्रांची बंदिश अर्धी ओळ म्हणायची आणि त्यानंतर अर्ध्या आवर्तनाचे आपण आलाप घ्यायचे किंवा तानाही त्याच प्रकारे. तर या स्टेपमध्ये आपल्याला हे महत्वाचं आहे, ते आपण प्रत्यक्ष बघूया. आज खेलो श्याम संग हो रे, आज खेलो श्याम संग सा गरे सा नि ध नि सा खेलो श्याम संग खेलो श्याम संग रे ग म प ग रे ग सा खेलो श्याम संग खेलो श्याम संग धनि सा नि ध प म ग रे ग सा खेलो श्याम संग आता पूर्ण ओळ. खेलो श्याम संग हो रे, सा रे ग म प धनि सा नि ध प म ग रे ग सा तानांना थोडी किंचित लय वाढवू शकतो आपण. खेलो श्याम संग सा रे ग म प ध नि सा नि ध प म ग रे ग सा खेलो श्याम संग खेलो श्याम संग पध सा रे ग रे सा रे नि सा नि ध प म ग रे खेलो श्याम संग खेलो श्याम संग हो रे. अशा पद्धतीनं आलाप आणि तानांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. या आलाप तानांप्रमाणेच आपल्याला यावर्षी त्रिताल हा जो एक मुख्य ताल आहे की ज्याच्यापासून आपल्याला सुरुवातीलाच ओळख होते की या तालामध्ये आपल्याला बंदिशी म्हणायच्या, तर त्याच्यानंतर त्रिताल सोडून आपण द्रुत एकताल, झपताल याच्यामध्ये पण बंदिशी आपल्याला म्हणता आलं पाहिजे. जसे दुर्गा रागामध्ये एक बंदिश आहे, धी ना धी धी ना धी ना धी धी ना, सखी मोरे रोम झूम, सखी मोरे रोम झूम, बादल गरजे बरसे सखी. तर या पद्धतीनं बंदिश आपल्याला एक वेगळ्या तालात बंदिश घ्यायची आणि याच पद्धतीनं आपल्याला यावर्षी म्हणजे रागांवर आधारित आपण एखादं भावगीत, भक्तिगीत, जसं भिंपलास राग आहे ने सा ग म प ने सा, तर तशा पद्धतीनं अमृताहुनी गोड नाम किंवा अशी काही गाणी, 1-2 गाण्याचा परिचय आपल्याला या परीक्षेमध्ये करून घ्यायचा आहे, अशी काही गाण्यांचं. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं म्हणजे रागांची ओळख, की तुम्ही राग शिकत असताना शिक्षकांनी जर त्या रागाचा आरोह गायला, पकड गायला तर तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. स्वर तुम्हाला सांगता आले पाहिजे, सा प सा, या स्वरांची जाणीव झाली पाहिजे की साच्या आधारे आपल्याला कुठला स्वर कुठं आहे. म्हणजे या सगळ्या स्वरांचं म्हणजे आपण म्हणतो की स्वरज्ञान हे आपल्याला या परीक्षेमध्ये बऱ्यापैकी आपण पक्का होतो याच्यामध्ये, आणि तोच महत्वाचा हेतू आहे या परीक्षेचा. तर याच्यामध्ये हे सगळे टॉपिक आहेत की ज्याच्यामध्ये आलापतान, बंदिश, स्वरज्ञान, त्रिताला व्यतिरिक्त बंदिश, आणि त्याच्यानंतर हाच उद्देश याच्यामध्ये की स्वर पक्के करणे, अलंकार पलटे वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला घ्यायचे त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आलाप आणि ताना याच्या माध्यमातून आपल्याला तो राग कसा पुढे जातो किंवा तो राग कसा एक त्याचं वर्णन कशा पद्धतीनं आपल्याला एक छोटा ख्याल म्हणून बंदिश म्हणून आपण कसं गाऊ शकतो, तर याचा आपल्याला अभ्यास होतो. तर या पद्धतीने या परीक्षेमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपण पुढील भागात पाहूया.